अधिवेशनाच्या काळात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधानसभेत ऑनलाईन रमी खेळताना दिसल्याच्या प्रकाराने राज्यात खळबळ उडाली आहे। या घटनेचा निषेध करत संभाजी ब्रिगेड महिला आघाडी सोलापूर शाखेने पत्ते खेळून अनोख्या पद्धतीने कृषी मंत्री व संबंधित नेत्यांचा जाहीर निषेध केला। या निषेध आंदोलनात महिला कार्यकर्त्यांनी मंत्री कोकाटे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अजित गटाचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला। विशेष म्हणजे छावा संघटनेचे अध्यक्ष विलास गाडगे पाटील यांनी या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी गेले असताना त्यांच्यावरच सूरज चव्हाण यांनी हल्ला केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। संभाजी ब्रिगेड महिला आघाडीने हा प्रकार अत्यंत गंभीर मानत सूरज चव्हाण यांच्यावर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। या आंदोलनात जिल्हाध्यक्ष मिनल दास, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष सुनीता घंटे, शहर कार्याध्यक्ष जयश्री जाधव, शहर उपाध्यक्ष मनीषा कोळी, उत्तर तालुका अध्यक्ष संजीवनी सलबत्ते आणि मैना साळुंके यांनी सहभाग घेतला। 9,710 कोटींच्या कृषी खात्याचं वार्षिक बजेट असताना मंत्री मात्र रमी खेळण्यात गुंतलेले असतात, तर दुसरीकडे राज्यात दररोज सरासरी 8 शेतकरी आत्महत्या करत आहेत। ही स्थिती महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी आहे अशी खंत महिलांनी उपस्थित केला आहे। काल यांनी छावा संघटनेचे अध्यक्ष विकास घाडगे पाटील याच्यावरती गाव गुंडांना घेऊन हल्ला केलेला आहे। तर त्याचं कारण आहे हे माणिकराव कोकाटे कृषी मंत्री, राज्याचं हिवाळी अधिवेशन चालू आहे सभागृहामध्ये, सभागृहामध्ये, आणि त्या सभागृहामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचे टाकून आपल्या राज्याचा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हा रमी खेळण्यामध्ये व्यस्त आहे। या महाराष्ट्राची इतकी वाईट दुर्दशा झालेली आहे आणि खास करून शेतकऱ्याची मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये जर सरासरी काढली तर जवळपास 4,779 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि रोजचा जर सरासरी रेट काढला तर 8 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि 9,710 कोटी इतकं बजेट कृषी खात्याला दिलेलं आहे, महाराष्ट्राच्या कृषी खात्याला। तर हा माणिक कोकाटे जो म्हणतोय तो ओसाडगावचा पाटील अशी कृषी मंत्र्याची अवस्था आहे असं म्हणतोय। तर एवढं बजेट असताना सुद्धा हा म्हणतोय की मी ओसाडगावचा पाटील आहे। मग हा असा बेफिकीर कृषी मंत्री जर आपल्या महाराष्ट्राला लाभलेला असेल, जो अधिवेशनामध्ये विधिमंडळामध्ये बसून सभागृहात बसून ऑनलाईन रमी जर खेळत असेल तर काय उपयोग आहे अशा कृषी मंत्र्याचा। आम्ही महिला भगिनी, आम्ही लाडक्या बहिणी आवाहन देतो की ए माणिकराव कोकाटे, तू ये इथे आणि आमच्या सोबत तू रमी खेळ, भले ती ऑनलाईन असू दे नाहीतर ऑफलाईन असू दे। तू तिथे बसून ऑनलाईन खेळतोस तर इथं बसून आमच्या सोबत ऑफलाईन खेळ, बघू आपण कोण जिंकतंय ह्याच्यामध्ये, आपण बघू, आम्ही सुद्धा बघायला बसलेले आहेत। आज राज्याची इतकी वाईट अवस्था आहे। मागच्या आठवड्यात बघितलंय आपण संभाजी ब्रिगेडच्या सुद्धा एका प्रदेशाध्यक्षांवरती शाई फेकलेली आहे। परवा पण ज्यावेळेस युवक छावा संघटनेचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी हे असल्या माणिकराव कोकाटे जो बेफिकीर हलगर्जी कृषी मंत्री जो आहे त्याचा राजीनामा घ्या म्हणून निवेदन द्यायला प्रदेशाध्यक्ष सुनील